नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनाप सर ओम साई क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आज आपण डिटर्मिनंट मेथड पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट 1.3 मधील डिटर्मिनंट मेथड प्रॅक्टिस सेट 1.2 हा ग्राफिकल मेथडवरती आहे। आपण ग्राफिकल मेथड चॅप्टर 1.5 हा प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर आपण ग्राफिकल मेथड 1.2 स्टार्ट करणार आहोत। चला तर मग लक्ष द्या व्यवस्थित। डिटर्मिनंट मेथड प्रॅक्टिस सेट 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 बघा आता डिटर्मिनंट म्हणजे काय। डिटर्मिनंट म्हणजे काय? D इज इक्वल्स टू डिटर्मिनंट। ह्याच्या दोन व्हर्टिकल लाईन आहेत ना, व्हर्टिकल लाईन, या व्हर्टिकल लाईनला काय म्हणतात? डिटर्मिनंट म्हणतात। काय म्हणतात? डिटर्मिनंट। बरोबर। आता या डिटर्मिनंट मधील मी एलिमेंट राईट करतो बघा। A1 A2 B1 B2 या डिटर्मिनंट मध्ये मी एलिमेंट्स राईट केले। या डिटर्मिनंट मध्ये काय राईट केले? मी एलिमेंट्स। आता यामध्ये बघा, ही जी फर्स्ट हॉरिझॉन्टल लाईन आहे हिला म्हणतात रो फर्स्ट। काय म्हणतात? रो फर्स्ट। सेकंड हॉरिझॉन्टल लाईन जी आहे, या सेकंड हॉरिझॉन्टल लाईनला म्हणतात रो सेकंड। फर्स्ट हॉरिझॉन्टल लाईन रो फर्स्ट, सेकंड हॉरिझॉन्टल लाईन रो सेकंड। त्यानंतर फर्स्ट व्हर्टिकल लाईन आहे कॉलम फर्स्ट। फर्स्ट व्हर्टिकल लाईन कॉलम फर्स्ट आणि सेकंड व्हर्टिकल लाईन कॉलम सेकंड। आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर या डिटर्मिनंटची जी ऑर्डर आहे ती किती आहे बरं? याच्यामध्ये दोन रो आहेत, 1 2 रो किती आहे? 2। व्हर्टिकल लाईन 1 2, कॉलम किती आहे? 2। बरोबर। मग या डिटर्मिनंटची ऑर्डर असते 2/2। या डिटर्मिनंटची ऑर्डर असते 2/2, कारण या डिटर्मिनंट मध्ये दोन रो आणि दोन कॉलम आहे, म्हणून याची ऑर्डर आहे 2/2, किंवा फक्त 2 पण म्हणू शकता, किंवा काय म्हणू शकता? 2। कधी कधी स्टेट बोर्ड मध्ये MCQ विचारतात डिटर्मिनंटची ऑर्डर फाइंड करण्यासाठी। येते का लक्षात? मग या डिटर्मिनंटची ऑर्डर किती आहे? 2 किंवा 2/2। बरोबर। आता हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा कसा? हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा कसा? व्यवस्थित लक्ष द्या। दोन एलिमेंट्सचं मी मल्टिप्लिकेशन घेतो, A1 इंटू B2। दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन घेतलं, मध्ये मायनस साइन कंपल्सरी। त्यानंतर या दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन घ्या, B1 इंटू A2। बरोबर। म्हणजेच काय मिळणार आहे मला? A1 इंटू B2, A1 B2 मध्ये मायनस साइन कंपल्सरी इंटू B1 A2। डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं लक्षात आलंय का? अगोदर या दोन एलिमेंट्सचा क्रॉस घ्यायचा, मध्ये मायनस साइन कंपल्सरी द्यायचा, नंतर या दोन एलिमेंट्सचा क्रॉस घ्यायचा। बरोबर। मध्ये मायनस साइन कंपल्सरी पाहिजे। या पद्धतीने तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व करू शकता। चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कडे जाऊया। प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये बघा काय दिसतंय। प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे, फिल इन द ब्लँक्स। बरोबर। प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। डिटर्मिनंट इज इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू कशा दिलेल्या आहेत पहा। एक तर तुम्ही डिटर्मिनंटचं वाचन करताना रो वाईज करू शकता किंवा कॉलम वाईज करू शकता। मी रो वाईज करतोय, 3 2 4 5। आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे। मग आपण सॉल्व करताना कसं करतो? या दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन घेतो, 3 इंटू 5। इथं 3 दिलेला आहे, म्हणजे इथे 100% काय येणार आहे? 5। मध्ये मायनस साइन कंपल्सरी। त्यानंतर या दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन करतो आपण, 4 इंटू 2। 4 इथं ऑलरेडी आहे, म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे? 2। 3 5 जा 15। बरोबर। 2 4 जा 8 आणि 15 मायनस 8 किती मिळणार आहे मला? 7 मिळणार आहे। बघा ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेली आहे। बघा ऍक्टिव्हिटी व्यवस्थित समजली असेल, स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या। बरोबर। याचा आपण स्क्रीनशॉट घ्या। आता क्वेश्चन नंबर 2 आपण पाहणार आहोत। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले पहा।
फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल दिलेत. आपल्याला डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला किती एक्झाम्पल दिलेले आहेत? 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्या डिटर्मिनंटला मी डिलीट करतो. हे जे पहिला एक्झाम्पल आहे या पहिल्या एक्झाम्पलला मी डिलीट करतो. पहिल्या एक्झाम्पलला काय लिट केलं मी? डी. लेट डी इज इक्वल्स टू डिटर्मिनंट -1 7 2 4. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. व्यवस्थित लक्ष द्या. -1 × 4 मध्ये मायनस साइन कंपल्सरी. त्यानंतर 2 × 7 2 × 7 पुढे -1 × 4 किती होणार आहे? -4 होणार आहे. मध्ये मायनस साइन कंपल्सरी. 2 × 7 किती मिळतोय मला? 14. आणि -4 -14 मिळालाय मला -18. म्हणजे बघा पहिला जो डिटर्मिनंट आहे पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मला मिळालेली आहे डी इज इक्वल्स टू काय? -18. डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं फार सोपं आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढे नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे. बघा अगोदर हा जो डिटर्मिनंट आहे या डिटर्मिनंटला मी डिलीट करतोय. डिलीट केलंय बरोबर. त्यानंतर आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार. 5 × 0 5 × 0 मायनस -7 × 3 -7 × 3 पुढे 5 × 0 काय मिळेल मला? 0. हा मायनस आणि हा मायनस प्लस 7 3 जा 21 आणि 0 + 21 21. इथे या डिटर्मिनंटचा आन्सर काय मिळालंय मला? 21 मिळालंय. या डिटर्मिनंटचा आन्सर काय मिळाला मला? 21. आता हे पुढचा डिटर्मिनंट त्याला आपण डिलीट करू अगोदर. त्याला आपण काय करू अगोदर? डिलीट करू. व्यवस्थित लक्ष द्या. डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू लेट डी इज इक्वल्स टू. आता बघा थोडंसं अवघड आहे. अवघड काही नाही पण मग समजण्यासाठी ते थोडंसं अवघड आहे. व्यवस्थित लक्ष द्या. अगोदर या 2 एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन करतो. 7 / 3 × 1/2 मध्ये मायनस साइन कंपल्सरी देतो. त्यानंतर या 2 एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन घ्या. 3 / 2 × 5 / 3 बरोबर. 2 एलिमेंट्सचं आपण मल्टिप्लिकेशन घेतलं आणि मध्ये मायनस साइन कंपल्सरी दिलेला आहे. आता पुढे 7 × 1 7 3 × 2 6 3 × 5 15 आणि 2 × 3 6. बेस सेम आहे. कॉमन राईट करा. न्यूमरेटरची काय होणार आहे? मध्ये मायनस साइन आहे म्हणून काय होणार आहे? सबस्ट्रॅक्शन होणार आहे. आणि 7 - 15 मला किती मिळणार आहे? -8 / 6. आणि 2 च्या टेबलमध्ये मला वाटतं हे दोघंही आहे. 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6. इथे मिळालं आहे मला डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू -4/3. बघा विद्यार्थ्यांनो आज आपण काय केलंय? आता क्वेश्चन छोटे छोटे होते म्हणून पटकन झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 मधील एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली आणि क्वेश्चन नंबर 2 मधील हे 3 एक्झाम्पल कंप्लीट केले बरोबर. तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल तर बघा आता ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. आज उद्या 2 दिवसामध्ये ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. म्हणजे 12 तारखेपासून आम्हाला ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करता येईल. आता यानंतर तुम्हाला सायन्सचं लेक्चर मिळेल. धन्यवाद.